मुंडे सोबत असते तर निवडणूक हारलो नसतो. पृथ्वीराज चव्हाण यांचं मुंडेंसंदर्भात पुन्हा भाष्य. चाकणमधील खड्डे 31 ऑगस्ट पर्यंत बुजवणार. काम सुरू न करणारे कंत्राटदार काळ्या यादीत. उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती. उदय सामंत राजकीय उद्योगात जास्त व्यस्त. रोहित पवार यांचा हल्लाबोल. नाशिकमधील खड्ड्यांबाबत सोमवारी मोर्चा काढणार. मतदान करताना नाशिककरांनी भान ठेवावं. खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य. संभाजीनगर हेच आता जंतर मंतर. विद्यार्थी नव्हे तर सरकार अपयशी. अभिजित दिपकेंची सरकारवर आगपाखड. नांदेडमध्येही न्यायालयाच्या लिपिक परीक्षेत गैरसोयींचा आरोप. विद्यार्थ्यांकडून पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह. भावेश कावरेला नॉनव्हेज खाणाऱ्यांसंदर्भातील व्हिडिओ भोवला. मनसेच्या आक्रमक भूमिकेनंतर भावेश कावरे अमित ठाकरेंच्या भेटीला. ओबीसींच्या जागा बळकावल्यामुळे वेगळा प्रवर्ग करण्याची मागणी करावी लागेल. विजय वडेट्टीवार आक्रमक. ओबीसीत राहायचं की नाही हे ठरवण्याची वेळ आली असल्याचं विधान. कुंभपर्व पुस्तिकेवर महाजनांचा पालकमंत्री असा उल्लेख. नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा असताना नव्या वादाची शक्यता. कट्टर राजकीय विरोधक उदय सामंत आणि भास्कर जाधव एकत्र. रत्नागिरीमध्ये रस्ता नामकरण सोहळ्याच्या निमित्तानं दिलखुलास गप्पा. कोकणातील राजकीय वर्तुळात चर्चा. मुंब्र्याला आता मुंब्रा देवी बोलायचं. मंत्री नितेश राणेंचं विधान. मुंब्रा देवी कालही भगवा होतं, आजही भगवा आहे आणि उद्याही भगवा राहील, राणेंनी ठणकावलं. वंदे मातरम अवमान प्रकरणावरून अमित शहांची सोनिया गांधींवर तोफ. हे पाप देश माफ करणार नाही, शहांची टीका. मुंबईत भाजपचं सोनियांविरोधात आंदोलन. गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आरोपीवर पैशांची उधळण. बीडमध्ये कव्वालीच्या कार्यक्रमात घडला प्रकार. बीडमधील विलास घुले हत्या प्रकरणी 21 ऑगस्टला मोर्चा. सौरभ सोनवणेच्या अटकेची मागणी. तर राजकीय हस्तक्षेपामुळे मुलाचं जबाबात नाव. खासदार बजरंग सोनवणेंचा आरोप. पोलिसांनी जामर लावला म्हणून मालकानं स्वतःची गाडी पेटवली. संभाजीनगरमधली धक्कादायक घटना. विनंती करूनही जामर न काढल्यानं स्वतःचीच गाडी पेटवली. वर्ध्यात चोरट्यांचा धुमाकूळ. तब्बल 12 दुकानं फोडली. सोनं चांदीच्या दुकानात सुद्धा डल्ला. गोंदियात धबधब्याच्या प्रवाहात 2 तरुण वाहून गेले. देवरी तालुक्यातली घटना. प्रशासनाकडून दोघांचा शोध सुरू. पाकिस्तानच्या राष्ट्रपतींनी ओकली गरळ. आम्ही 4% हिंदूंना सहन करतो असं विधान. अखंड भारत संकल्पनेबद्दल सुद्धा मुक्ताफळ. बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यासाठी बांगलादेशची मोठी अट. शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाशिवाय दौरा शक्य नाही, बांगलादेशची भूमिका. पंतप्रधान मोदींचं प्राणीप्रेम पुन्हा समोर. लाल किल्ल्यासाठी निघण्याआधी वासरू आणि मोरांना भरवलं अन्न. गटार खोदत असताना सापडलं 98 कोटींचं सोनं. बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स जवळची घटना.